मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। संशोधन संस्थेचा 39वा वर्धापन दिन सांगली येथे उत्साहात संपन्न। MS मराठी न्यूज नेटवर्क सांगली प्रतिनिधी संभाजी पुरी गोसावी दिनांक 15 सामाजिक बांधिलकी आणि संविधानिक जबाबदारी या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून कार्यरत असलेल्या डॉक्टर आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेचा 39वा वर्धापन दिन सांगली येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। यावेळी संस्थेच्या 39 वर्षांच्या कार्याचा आढावा घेत आगामी काळातील संस्थेची दिशा, विविध उपक्रम आणि सामाजिक बांधिलकी याबाबत संवाद व चर्चा सत्राच्या माध्यमातून विचारमंथन करण्यात आले। वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या विविध उपक्रमांसह ग्रामीण भागातील सामाजिक प्रश्न, वंचित घटकांच्या समस्या आणि त्यांच्या हक्कांसाठी करावयाच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आले। गेल्या 39 वर्षात संस्थेने केलेल्या कार्याचा आढावा घेत भविष्यात अधिक व्यापक आणि प्रभावी स्वरूपात काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। संस्थेच्या पुढील वाटचालीत नवीन उपक्रम राबविण्यासोबतच समाजातील वंचित व गरजू घटकांपर्यंत सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुलभ करण्यावर भर देण्यात आला। यासाठी प्रशासनाचा सहभाग आणि समन्वय वाढविण्याची गरज व्यक्त करण्यात आली। बालकांचे हक्क व अधिकार यांचे संरक्षण, कुटुंबांचे समुपदेशन, बालविवाह व बालमजुरी प्रतिबंध तसेच बालकांना सुरक्षित आणि सन्मानपूर्ण बालपण मिळवून देण्यासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला। संवाद, चर्चा आणि सामूहिक विचारमंथनातून संस्थेच्या आगामी कार्याची दिशा निश्चित करण्याचा संदेश या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून देण्यात आला। कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक, पदाधिकारी, सदस्य, जिल्हा महिला व बाल विकास विभागाचे प्रतिनिधी, पोलीस प्रशासनाचे प्रतिनिधी, संस्थेचे कार्यकर्ते, हितचिंतक तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। वर्धापन दिन कधी साजरा केला तर याच वर्षी करतो आणि बऱ्याच त्याला आपण जे सामाजिक काम करतो ते काही फार त्याला प्रसिद्धीमध्ये, कधी वर्तमानपत्रामध्ये, कधी बाकी TV-मध्ये, पुरस्कारामध्ये हे अशा पद्धतीने कधी आम्ही घेऊन गेलो नाही। कारण जे काम करायचं आहे ते आपण लोकांसाठी करतो आणि ते आपल्याला खोलवर कसं घेऊन जाता येईल या रीतीनं परिणामकारक काम करण्याच्या दृष्टीने आपण काम करायचं होतं। ज्यावेळी सुरुवात झाली सर सांगोल्यामध्ये या संस्थेची, त्यावेळेला दुष्काळ 72 ते 75 असा सलग 3 वर्ष दुष्काळ होता। त्या दुष्काळामध्ये जनावरं शेतकऱ्यांची पाटीलच्या चिमकीला पिसून टाकत होते, कारण सांभाळणं अवघड होतं, माणसाच्या हाताला काम होतं आणि अशा परिस्थितीमध्ये या संस्थेचा सुरुवात आम्ही केली। मग पहिली छावणी जनावरांची आंबेडकर शेती संस्थेने सुरू केली। ज्यावेळेला त्या भारताचे माजी अर्थमंत्री म्हणून दंडवते ते बघायला आले ते छावणी जनावर आणि मग
सरकारचं काम आहे. म्हणजे काय आहे, नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी एक बैठक घेऊन एक धोरण आणलं की दुष्काळ पडला तर केंद्र सरकार राज्यामध्ये एक टीम पाठवेल, तो अभ्यास करेल. त्या अभ्यासाच्या नुसार एवढी त्यांना मदत किती द्यायची पॅकेज राज्य सरकारला दिलं जाईल. राज्य सरकार टंचाईग्रस्त गावामध्ये चारा पाण्याची व्यवस्था करेल. हे धोरण जे आलं ते आंबेडकर शेती संस्थेचं आलं. पहिली 2 गावातला हातीत आणि डोंगरगाव या ठिकाणी सामुदायिक शेती कशी असायला पाहिजे, सामुदायिक साधनांच्या ह्याच्यावरती त्याची मॉडेल 2 गावाची मॉडेल चांगल्या प्रकारे उभे राहिलेली आहे. त्याला जर आणखी महाराष्ट्राच्या लेवलवर प्रसिद्धी मिळाली तर त्याचं धोरण होऊ शकतं. कारण गट शेतीची जी योजना आहे सरकारची, त्या गट शेतीच्या योजनेला ह्या महावतन असेल, ग्रामोद्योग वतन असेल, या जमिनीच्या बाबतीत कसं लागू करता येईल हे जर ठरवलं सरकारने तर ती योजना खूप चांगल्या पद्धतीनं लागू होईल. तर ते पण आताच्या काळामध्ये काय होत आहे की ॲडव्होकसी करण्याला आता चान्स नाही आहे. या 10-12 वर्षामध्ये या ॲडव्होकसीचा मुद्दा घेऊन जाणं म्हणजे सरकारच्या काहीतरी तुम्ही विरोधात काहीतरी काम करता म्हणून हे परवा एक बिल आलेलं आहे SRA नावाच्या. जगातल्या संस्था एकमेकांना मदत करत असतात आणि त्या मदतीच्या ह्याच्यामध्ये जे काम करतात ते त्या मदतीच्या ह्याच्यातून एकमेकांना सपोर्ट होतो. तो सपोर्ट एकमेकांना केला जातो आणि या पद्धतीनं आपलं जे एक नेटवर्क आहे ते नेटवर्क आंबेडकर शेती संस्थेचं नेटवर्क हे केवळ गाव पातळीवर राहिलं नाही, ते जिल्ह्याच्या पातळीवर आहे, ते तालुक्याच्या राज्याच्या पातळीवर आहे आणि जवळजवळ 12 राज्यांमधले जे स्वयंसेवी संस्थांचा एक ग्रुप आहे त्या ग्रुपची मेंबर आहे. आम्ही काही आंतरराष्ट्रीय नेटवर्कचे पण सदस्य आहोत की अतिशय मोलाची, म्हणजे एका गावापासून सुरुवात झालेली संस्था ही जागतिक लेवलवर घेऊन जाण्यामध्ये असे जे कार्यकर्ते आहेत त्या एका बाजूला ही परिस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूला कायदा. आम्ही नेहमी असं मानतो की कायद्याने समाज बदलायला एक प्रेशर येते, पण खरा समाज बदलतो सामाजिक जाणीवांच्या आणि म्हणून सामाजिक जाणीव जागृती करणं हे सगळ्यात मोठं काम चॅलेंज हे संस्था घेत असते. आणि मग 40 वर्षापूर्वी आमच्या काळात जी अस्पृश्यता होती त्याच्यावरती सुद्धा आम्ही जाणीव जागृतीच्या माध्यमातून जे काम केलं आणि त्याच काळात म्हणजे 4-5 वर्षामध्ये सांगोल्याच्या सगळ्याच गावांमध्ये अस्पृश्यतेचं जी प्रॅक्टिस होती ती बंद झाली. तर हे कशामुळे झालं की केवळ एक समाजामध्ये काम करून नाही, आपण सगळ्या लोकांच्या बरोबर काम करावं, गावातल्या सुधारणांच्या बरोबर काम करावं. एक छोटंसं गाव जरी घेतलं म्हणजे उदाहरणार्थ आमचं डोंगरगाव, तर त्या गावामध्ये कोणतेही काम सुरू करताना त्या गावातनं रेल्वे जाते, रेल्वे स्टेशन नव्हतं, रेल्वे स्टेशन केलं. गावात ST येत नव्हती, आमच्यासारखी लोक 5 किलोमीटर चालत जायची शाळा कॉलेजला जाताना. तिथं दिवसातून 6-7 ST सुरू केल्या. पाणलोट विकासाचं काम केलं की जेणेकरून तिथं 5 महिने टँकरचं पाणी आणावं लागत होतं. त्याच गावामध्ये आता टँकर तर झालं, पण त्या गावातल्या विहिरी दुरुस्त करणं, त्याच्यानंतर बंधारे दुरुस्त करणं, पाणलोट विकासाचं काम केल्यामुळं बागायती क्षेत्र 5 पटीने वाढलं. डाळिंब आणि बोर ह्याच्यामुळं गावामध्ये आणखी एक थोडीशी सुरुवात झाली. परंतु हे थोडं किती लोकांच्यामध्ये झालं, 24% लोकांच्यामध्ये ती प्रगती झाली. बाकीचा जो समाज आहे, जो ऊसतोडीला जाणारा अल्पभूधारक त्यांच्याकडे बाकीची साधनं नाही, ती तशीच आहे. म्हणून आंबेडकर शेती संस्था ही आज ती सामाजिक विषमता, आर्थिक विषमता त्याच्या मुळाशी जाऊन आपल्याला काय करता येईल, त्याच्यावरचं काही प्रयोग करता येईल तुमचा या दृष्टीनं यावर्षी महात्मा ज्योतिराव फुलेंची 2री शताब्दी आहे आणि महात्मा फुलेंचं नाव घेतल्याबरोबर आपल्याला एकूणच आर्थिक आणि सामाजिक विषमतेविरुद्ध लढणारे आयडियल म्हणून आपण त्यांना आपण सगळ्या संस्था मिळून, सगळे संघटना मिळून एकत्रित आहे. आता
देशामध्ये जी आर्थिक आणि सामाजिक विषमता आहे याच्याबद्दल बोलायला कोणी तयार नाही, याच्याबद्दल मांडायला कोणी तयार नाही, याच्याबद्दल कोणी लिहायला तयार नाही. हे आपल्याला काम केलं पाहिजे आणि ज्या ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत आजच्या परिस्थितीमध्ये की देश तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था, 5व्या नंबरची अर्थव्यवस्था, 6व्या नंबरची अर्थव्यवस्था म्हणून असेल पण त्याच्याबद्दल जास्त म्हणणं नाही. पण गरिबीच्या बाबतीत जर बघितलं, आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत बघितलं तर जवळजवळ अजूनही 70% समाज हा त्याच अवस्थेमध्ये आहे जो 40 वर्षापूर्वी, ज्यांना 40 वर्षापूर्वी ऊसतोडीला गेल्याशिवाय उपजीविका चालत नव्हती तशी कुटुंब आज पण त्यांची अशी बऱ्याचशा गोष्टी आहेत, मी आता सगळ्या मांडत नाही. पण ही जी एक विषमता आहे, विषमतेच्या विरुद्ध इथं आलेले आपण सगळेजण वेगवेगळ्या संघटनांची केलेली आहे. पण असं आपल्याला काही करता येईल का की एकत्रित ही जी आर्थिक आणि सामाजिक विषमतेमध्ये जे मुख्य मुद्दे आहेत ते मुख्य मुद्दे समोर आणण्याच्या दृष्टीनं संस्थांचं खरं हेच काम आहे. संस्थांना आता थोडी भीती पण दाखवली जाते की मी हे करायचं नाही, मी ते करायचं नाही, ते करायचं नाही. ते अगोदर नव्हतं तसं. आम्ही ज्यावेळेला लँड राईटच्या संदर्भात जे धोरण आहे ते 2013ला दिल्लीमध्ये जयरामसाठी मंत्री सुद्धा आमच्यामध्ये येऊन बसत होते. त्या मिनिस्टर होते पण तुमच्या याला पाठीमध्ये देण्याचं होतं. ती आता परिस्थिती राहिली नाही आपल्याला याच्यामध्ये. पण आपल्याला हे मुद्दे घेऊन आपल्याला समाजामध्ये जाण्याच्या गोष्टी करता येईल का ह्या दृष्टीनं आपण करायला पाहिजे असं मला वाटतं. आज आम्ही म्हणूनच यावरती असं की प्रत्येक ठिकाणी जिथं आपण काम करतोय तिथं 5-25 लोकांना घेऊन आपण आपलं वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण लोकांच्या बरोबरचा एक संबंध वाढवूया. म्हणून काही कधी त्याला परवाच्या दिवशी इथं आहे, परवा पुण्यामध्ये आहे, त्याच्यानंतर सांगोल्याला आहे, मुंबईला आहे, अशा 7-8 ठिकाणी 10-12 जिल्ह्यांमध्ये स्वतः काम करतो. त्या ठिकाणी चर्चा करून आणण्याचं काम सुरुवातीलाच एखादी संस्था 39 वर्ष सातत्याने कार्यरत राहते हीच माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून सुरुवातीला बाबा सर आणि त्यांच्या सर्व टीमचं जाहीरपणे अभिनंदन करतो. शेती आणि शिक्षण हे 2 क्षेत्र फार महत्त्वाचे आहेत. त्याने उल्लेख केला की शेती संशोधन केंद्राबरोबरच किंवा या कामाबरोबरच त्यांनी सर्वांच्यासाठी नागरिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. सामाजिक जाणीवांचाही त्यांनी विचार केला हे मला आणखी महत्त्वाचं वाटतं. या निमित्ताने आठवड्याची सांस्कृतिक 1985 साली मुंबईच्या नवशक्तीमधून शेतीविषयक माझे 18 लेख प्रकाशित झाले. त्याचा फारसा दलित बाबांनी मला प्रश्न केला, RSSने केल्यामुळे ते फेल झालं असेल तर आपण का करू नये, तोच प्रयोग. आणि मला असतं त्यानंतर त्याच्या पासून सुरुवात असेल त्यांनी डॉक्टर आंबेडकर शेती विकास आणि संशोधनाची स्थापना केली. त्यावेळेला मी काय फारसं वाचलं नव्हतं, पण नंतर वाचलं. बाबासाहेब आंबेडकरांनी शेतीविषयी 3 पर्याय दिले. एक, भारतातली सगळी शेती सरकारच्या मालकीची करा. आणि
जसं आपण नोकरी लागतो एस टीवरती, एस टीचा ड्रायव्हर असतो, तो त्याची ड्युटी संपली की घरी जातो, तो काही एस टी घेऊन जात नाही. तसं शेती सरकारच्या मालकीची, मजुरांनी ती शेती कसायची त्याच्या भागात त्याला मोबदला मिळेल, असा एक प्रकार. दुसरा प्रकार आहे तो वैयक्तिक खाजगी मालकी, तिथं कोणाचा हस्तक्षेप नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी तिसरा पर्याय सुचवला होता तो सामुदायिक शेतीचा. मला वाटतं तीच प्रेरणा दलितीने घेऊन हा प्रकल्प केलेला आहे. आमचा परिचय त्या संस्थेच्या परिचयाचाच आहे. मला वाटतं त्याचाही समाधान हरकत नाही. असं फार वृत्तीनं, निरपेक्ष वृत्तीनं आणि संयमानं, नम्रतेनं सगळ्यांना लहान मोठ्यांना बरोबर घेऊन काम करण्याची वृत्ती दिलीप बाबा यांची असल्यामुळेच मला असं वाटतं इतका वर्षाचा प्रवास त्यांचा सुरू आहे. पुढच्याही त्यांच्या प्रवासासाठी शुभेच्छा देतो. आपण जय
भीती वाटायला लागली की हा बाबा किती विषय किचकट आहे, करायचं नाही करायचं आणि समोर जायचं तर मग कसं जायचं, गेल्याशिवाय पण होणार नाही हे पण माहिती होतं. त्यामुळे मग आता जाऊ दे, काय असेल ते असेल, काम करतोय, त्याचे पैसे घेतोय, त्यांच्यासाठी करायचंय आणि आपण समाजाचंही काहीतरी देणार आहोत म्हणून आपल्याला काम करायचं, म्हणून मी काम करायला लागले. सर सांगत होते मला खरंच माहिती नव्हती शेती अशा पद्धतीने सुद्धा होऊ शकते. मी तिथं जाऊन आली आहे या आंबेडकर शेतीच्या संस्थेच्या शेतीशाळेत काम करत होते, त्यावेळेला मला तिथंही व्हिजिट करण्याची संधी भेटली. त्यावेळेला मी तिथे बघितलंय की तिथलं शेतीचं काम कसं आहे. तुम्हालाही कधी वेळ मिळाला तर तुम्हाला तिथेही खुलं मैदान आहे, कधीही तुम्ही जाऊन बघू शकता, भेट देऊ शकता. तुम्हाला ती बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला भेटतील. खूप चांगली आहे, खूप वेगवेगळ्या गोष्टी पद्धतीने तिथं काम चालू आहे आणि फक्त एकच नाही तर वेगवेगळ्या पद्धतीने शेती कशी करावी, एकजूट होऊन महिलांनी शेती कशी उभी केली आहे हे चांगलं आणि उत्तम उदाहरण हे डोंगरगाव आणि सांगोला तालुक्यातले आहे. बाकी काही नाही, एवढंच बोलते आणि सगळ्यांना इथून पुढच्या प्रवासासाठी मी खूप सदिच्छा देईन. शुभेच्छा तर म्हणणार नाही कारण मी समजावते विचारांची आहे आणि इथून पुढे मला जितकं संधी मिळेल कामाची मी करत राहील. अजूनही मी ऑफिशियली सरांसोबत एवढीच तर शेती विकास संशोधन संस्था वर्धापन दिन 39 यासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल मी माझ्या मैत्रिणी पण म्हणेन, एक सहकारी पण कार्यकर्ते पण राजमती ताई यांच्या धन्यवाद मानते त्या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केले. आणि संस्थेचे अध्यक्ष माननीय ललित बाबासर, त्याचबरोबर उपस्थित मान्यवर आणि सर्व कार्यकर्ते, सामाजिक वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक संस्था असतील, त्याचबरोबर शासकीय विभागातील आहेत, काही पत्रकार आपले सहकारी पण आहेत. या सर्वांचे संस्थेमार्फत आणि मी माझ्यामार्फत स्वागत करते. खूप खूप शुभेच्छा. संस्थेचा जो आपला कार्यकाळ आहे तो आय थिंक मला वाटते मी त्यावेळेला जन्मली पण नसेल. खूप मोठा कार्यकाळ आहे. तर आपला भारतीय देश हा शेतीप्रधान देश आहे आणि खरंच शेती आणि ज्या काही सामुदायिकरित्या शेती केल्या जातात, सरांनी जो मगाशी विषय मांडला तोही डोंगर भागामध्ये आणि 39 वर्षापूर्वीचा काळ म्हटला तर खरंच त्यावर म्हणजे त्यावेळेचा जो कार्यकाळ होता आणि त्यावेळी जसं तुम्ही म्हणजे या सगळ्या गोष्टी केल्यात म्हणजे खरंच सत्य आहे. किंवा सरांनी मगाशी सांगितलं की ऊसतोडीचं आहे, तर ह्या लोकांची खूप बेकार परिस्थिती आहे. अजून पण मायग्रेशन थांबत नाही. मायग्रेशनमुळे मुळात जो प्रश्न आहे तो त्यांचं शिक्षण होत नाही. त्यांना शिक्षण नसल्यामुळे बऱ्याच गोष्टी माहिती होत नाही. एका ठिकाणी नसल्यामुळे त्यांचं डॉक्युमेंटेशन पूर्ण होत नाही. डॉक्युमेंट नसल्यामुळे त्यांना विविध योजना माहिती होत नाही. त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि कागदपत्र नसल्यामुळे योजनांचा त्यांनी लाभ घेऊ शकत नाही. यासाठी मायग्रेशन प्रोजेक्ट थांबणं किंवा त्यांना रोजगाराची संधी स्थानिक लेवलला उपलब्ध करून देणं खूप महत्त्वाचं आहे. आणि शिक्षण, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे, शिक्षण ही मूलभूत गरज आहे. पण ती गरज पूर्ण होत नसेल तर खरंच मागासलेला जो वर्ग आहे तो नाही पुढे जाणार आणि तो नाही गेलेला. तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे सगळ्यांनी एकत्र येऊन अजून विचार करणं खूप गरजेचं आहे. मग मायग्रेशन थांबण्यासाठी अजून काय केलं पाहिजे तर ह्याही गोष्टीवर विचार करणं महत्त्वाचं आहे. जसं की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार आणि जो शिक्षणासारखं हे घेतो ज्ञान, तर तो व्यक्ती गुणगुणल्याशिवाय राहत नाही. तर काही अशाही व्यक्ती आहेत समाजात, बोलणं कितपत योग्य आहे मला माहीत नाही, पण समाजात अशाही व्यक्ती आहेत की पाय खेचणाऱ्या. ह्या समाजातली व्यक्ती शिक्षण घेतली पुढे गेली तर ती परत बोलणार, आपल्याला प्रश्न विचारणार, म्हणून शिक्षणापासून मागे खेचणारे पण आहेत समाजात. तर हेही कुठेतरी अजून थांबलं पाहिजे. धन्यवाद तुम्ही मला इथं 2 शब्द बोलायला दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. राजमती ताईंचं पुन्हा एकदा मी परत धन्यवाद मानेन आणि इथं आल्यामुळे मला सरांची ओळख झाली त्याबद्दल खरंच धन्यवाद. Thank you.
ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MS मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.